लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर काढण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील दिव्यांग, निराधार, परित्यक्त्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये प्रवेश देत नसल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी पूर्णा ताडकळस हा राज्य महामार्ग 1 तास रोखून धरला। त्यामुळे एकच खळबळ उडाली। पोलीस प्रशासनाने केलेल्या मध्यस्थीनंतर नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी आंदोलनास्थळी येऊन निवेदन स्वीकारले व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। पूर्णा तालुक्यातील ग्रामपंचायतीमार्फत दिव्यांगांसाठी असलेल्या 5% निधीचे वाटप केले जात नाही, तो निधी तात्काळ वाटप करण्यात यावा। ज्या ग्रामपंचायत 5% दिव्यांग कल्याण निधीचे वाटप करत नाहीत, अशा ग्रामपंचायतीवर फौजदारी गुन्हा प्रशासनाने दाखल करावेत। घरकुल योजनेत गावातील दिव्यांग, विधवा, निराधार यांना प्राधान्य देण्यात यावे। ज्या दिव्यांगांचे आधार कार्ड अद्याप निघाले नाहीत, त्या दिव्यांगांचे आधार कार्ड त्यांच्या घरी जाऊन आधार कार्ड काढण्यात यावेत। दिव्यांग, निराधार व वयोवृद्ध या संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीय बँकेमध्ये वर्ग करण्यात यावेत। दिव्यांगांना अंत्योदय योजनेमध्ये तात्काळ शिधापत्रिका देण्यात याव्यात। तसेच रेशनची पावती न देणाऱ्या रेशन दुकानदारांचे लायसन तात्काळ निलंबित करण्यात यावे। या व अशा विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिव्यांगांच्या हा भव्य मोर्चा काढण्यात आला होता। तहसील कार्यालय व पंचायत समिती येथे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी मयूर कुमार अंदेलवाड यांनी निवेदन स्वीकारले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के व शहर प्रमुख संजय वाघमारे यांनी मार्गदर्शन केले। यावेळी अनेक दिव्यांगांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यापेक्षा मोठं दुर्दैव त्या दिव्यांगाचं नाही आणि त्याच्यापेक्षा मोठा नालायकपणा ह्या प्रशासनाचा नाही। दिव्यांग किती आहे, कुठल्या गावात किती दिव्यांग आहेत, किती टक्के दिव्यांग आहे याची संपूर्ण माहिती तहसील ऑफिसला आहे। संपूर्ण माहिती ही पंचायत समिती कार्यालयामध्ये आहे। गावामध्ये काम करणाऱ्या ग्रामसेवकाला माहित असतं की माझ्या गावामध्ये किती दिव्यांग आहेत, ते किती टक्क्यावर आहे, याला कुठली योजना भेटली, कुठली नाही भेटली। परंतु शेण खायची सवय लागलेल्या ग्रामसेवकामुळे तुम्हाला न्याय मिळत नाही। हरामखोर 60-70 हजार रुपयाचा पगार उचलतात आणि तुमचा मस्टर काढायला 5,000 मागतात। 5 बुटाडा हाणले पाहिजे अशा लोकांना। कुठल्याही पद्धतीची एक मर्यादा असते। तुम्ही कोणाकडनं पैसे खायला लागले, का खायला लागले हे आम्ही कधी विचारत नाही। परंतु निसर्गाने ज्या व्यक्तीवर अन्याय केलाय, समाजाने ज्या व्यक्तीवर अन्याय केलाय, समाज ज्या माणसाकडे, ज्या दिव्यांगाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहतो, वाईट भावनेने पाहतो, त्या दिव्यांगाचे पैसे खाताना देखील तुम्हाला लाजा कशा वाटत नाही, हा मोठा प्रश्न। उपोषणाला बसाय प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये तयार आहे का? आम्ही तर तहसील पशी, पंचायत समिती पशी आम्ही आमचे कार्यकर्ते बसणार आहात। पण प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक अपंग हा बसलाच पाहिजे। त्या दिवशी त्या ग्रामसेवकाला लेखी तुम्हाला लिहून देणंच लागल। मी 5% निधी वाटप करतो, 5% वाटप केल्याचा आपला रिपोर्ट देणं लागेल। महागात कुठं वाटप केला आणि पैसा किती जमा झाला याचा खर्च देणं लागेल आणि पुढे सांगणं लागेल 5% निधी वाटप करतो। नाही केला तर त्याचे तुम्हाला जे लेखी दिले ते कागद आमच्या पैसे घ्या, आम्ही त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू। त्याची गॅरंटी आमच्याकडे वरती भाऊने जे आदेश दिले त्या पद्धतीनेच आम्ही चालल्या। 1 किलो दिपाळीला काला दिलेली साखर खायची काय ना? अहो काही लोक संडास खायला जात आहे साखर खायला। काही ग्रामसेवक संडास बाथरूम खातात गाव। आता एक कोपन दुकानवाले साखर खायला येतात। अहो 1 किलो साखर तुम्हाला देणं होणार ना का? राशनचं द्या सोडून कोण कितकाले कमी द्यालेत काय नाही ते, पण 1 किलो जे दिपावलीला दिलेले राहते सणासाठी शासनाने दिले राहते ते पण गोरगरिबाला देण्याचं येतं। असे भक्कळ काय प्रश्न
यावेळी बबन ढोणे, श्रीहरी इंगोले, मदन भोसले, सुरेश वाघमारे, राम सुकरे, बळीराम गुंडाळे, आयुब शब्बीर शहा, सलीम सिकंदर शहा, सय्यद मुनीर यांच्यासह आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर.